नमस्कार मित्रांनो. रात्रीचे 12 वाजलेत आणि तुम्ही एखाद्या निर्जन रस्त्यावरून चाललाय. मागे कुणीतरी चाललंय असा भास होतोय. पण मागे वळून पाहिलं तर कुणीच नाही. हा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतलाच असेल. पण आज आपण फक्त वाऱ्यांच्या आवाजाबद्दल नाही, तर महाराष्ट्राच्या मातीत दडलेल्या अशा काही सत्यकथांबद्दल बोलणार आहोत, जे आजही विज्ञानाला कोड्यात टाकतात. शनिवारवाड्याच्या भिंतीपासून ते कोकणातल्या घनदाट जंगलापर्यंत महाराष्ट्रात अशी 5 ठिकाणं आहेत, जिथे आजही लोक काहीतरी असल्याचा दावा करतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात भयानक भूतं. चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. मित्रांनो, पुण्याचं नाव काढलं की शनिवार वाडा डोळ्यासमोर येतोच. पण या वाड्याचा इतिहास रक्ताने वाकलेला आहे. 30 ऑक्टोबर 1773 ची ती रात्र. अवघ्या 18 वर्षाचा नारायणराव पेशवेची त्याचाच अंगरक्षक असलेल्या सुमेरसिंग गारदीने हत्या केली. असं म्हणतात की मरताना नारायणराव आपल्या काकांच्या म्हणजेच राघोबा दादाच्या दिशेने धावत सुटले आणि ते ओरडले, "काका मला वाचवा." आज 250 वर्षांनंतरही अनेक लोक असा दावा करतात, की अमावास्येच्या रात्री आजही शनिवारवाड्याच्या दगडी भिंतीमधून तोच आर्तनाद साद ऐकू येते. ही केवळ अफवा आहे का अतृप्त आत्म्याची हाक? आजही रात्री 6 नंतर वाड्याच्या थांबायला बंदी आहे. यामागे काहीतरी कारण तर नक्कीच असणार. आता पुण्यावरून थेट जाऊया कोकणात. कोकण म्हटलं की समुद्र आणि हापूस आठवतो. पण इथल्या लोककथांमध्ये चकवा नावाचा एक प्रकार फार प्रसिद्ध आहे. चकवा म्हणजे काय? तर एक अशी अदृश्य शक्ती, जी तुम्हाला ओळखीच्या रस्त्यावर गोल-गोल फिरवत राहील. तुम्ही चालताय, तुम्हाला वाटतंय की घर जवळ आलंय, पण पुन्हा तुम्ही त्याच झाडापाशी येऊन थांबता. कित्येक लोक रात्र-रात्र एकाच माळरानात फिरल्याच्या घटना कोकणात घडल्या आहेत. जुनी जाणती माणसं म्हणतात की जर तुम्ही चकव्यात अडकला, तर कपडे उलटे घालून बसावं किंवा चप्पल डोक्यावर धरावी, मगच रस्ता सापडतो. आता हे अंधश्रद्धा आहे की नैसर्गिक ऊर्जा? हे आज एक रहस्य आहे. मुंबईची फुफ्फुसं म्हटल्या जाणाऱ्या आरे कॉलनीचा रस्ता रात्रीच्या वेळी एखाद्या थरारपाटासारखा वाटतो. मुंबईतली ही सर्वात हॉरर जागा मानली जाते. इथे अनेक टॅक्सी ड्रायव्हरनी एकच गोष्ट सांगितली. रात्रीच्या वेळी पांढऱ्या साडीतली एक बाई लिफ्ट मागते. ती गाडीत बसते आणि पुढच्या काही मिनिटात गाडी चालू असताना गायब होते. काही लोक म्हणतात, की ही एक अपघातात मेलेली बाई आहे. इतकंच नाही, तर आरेमध्ये लहान मुलांच्या रडण्याचे आवाजही ऐकू येतात, असं म्हणतात. मुंबईचे धावपळीत हे असं ठिकाण आहे, जिथे आजही भीतीचं साम्राज्य आहे. दक्षिण मुंबईतली मुकेश मिल्स, जिथे अनेक सुपरहिट सिनेमांचे शूटिंग झालंय. पण आजही अनेक मोठे अभिनेते तिथे रात्री शूट करायला नकार देतात. 1870 मध्ये बांधलेली ही गिरणी 1980च्या एका भीषण आगीत भस्मसात झाली. तेव्हापासून ही जागा ओस पडली आहे. एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या अंगात इथे शूटिंग दरम्यान काहीतरी संचारलं होतं आणि ती पुरुषी आवाजात बोलू लागली. असा किस्सा आजही इंडस्ट्रीत सांगितला जातो. कॅमेरे अचानक बंद पडणे किंवा कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येणे हे इथे सर्रास घडतं. शेवटचं ठिकाण म्हणजे पालघर जिल्ह्यातील वसईचा किल्ला. हा किल्ला पोर्तुगीज आणि मराठ्यांच्या युद्धाचा साक्षीदार आहे. असं म्हणतात की रात्रीच्या वेळी इथे घोड्यांच्या टापांचे आवाज आणि तलवारीच्या खणखणाचे आवाज ऐकू येतात. अनेक पर्यटकांनी सांगितलंय की तिथे कोणीतरी सतत पाहत असल्याचा भास होतो. तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातली 5 रहस्यमय ठिकाणं. कथा खऱ्या आहेत की लोकांच्या मनातल्या भीती हे सांगणं कठीण आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, विज्ञानाच्या पलीकडेही एक जग आहे, ज्याची उत्तरं अजून आपल्याला मिळालेली नाहीत. तुम्हाला असा काही अनुभव झालाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.